तर बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रॉब्लेम सेट 5 and 6 शिकवणार आहे. तर तुम्ही बघून घ्यावे मी कसं शिकवतो. प्रॉब्लेम सेट 11. सेवेंटी 72 3 4 5 हे आपली वरची वजाबाकीची संख्या. आता खालची वजाबाकीची संख्या 2 8 6 4 5 4 7 ही आपली वरची संख्या लिहून झाली आहे. आता आपल्याला खालची संख्या सोडवायची आहे. सेवेंटी 72 345 minus 7 4 5 4 6 8 2. आता 5 minus 7 होत नाही, म्हणून मी ते हातच्या पासून घेतलेला आहे. आता 15 minus 8 होतं, 7 होतं, तर आन्सर तिथे 8 येतं. आणि 3 minus 4 होत नाही, म्हणून इथे हातच्या 30 minus 4 किती 9. 2 minus 5 9. 12 minus 5 yes 7. 1 minus 4 नाही होत. 11 minus 4 7. 6 minus 6 0. 8 minus 8 0 minus 8 नाही होत. मी इथून ह्याच्या घेतलेला आहे. आता 10 minus 8 2. 6 minus 2 4. आपलं पहिलं गणित सोडून झालेलं आहे. आता हे मी एका मिनिटाच्या आत पुसून घेतो. आता मी तुम्हाला व्हाईट बोर्डवरच शिकवायला सुरू करेन. आता दुसरा गणित आपला काय आहे? 3 8 1 0 2 1 3 मायनस हे उदाहरणावर लिहायचं सोपंच आहे, पण आपल्याला लिहायलाच पडतं, नाही तर गणित बरोबर नसतं. 3 7 5 4 6 4 8. हे आपल्याला कॉमा पण द्यायचं महत्वाचं आहे. आता इथे ती मांडणी करून घेऊत. 8 4 6 4 5
इथे 4 इथे 6 इथे 4 इथे 5. जरा माझ्याकडून मांडणी चुकली होती. आता 7 3 3 minus 8 नाही होत म्हणून इथे 13 नाही 0. आता 13 minus 8 5 आणि 0 minus 4 नाही होत. आता इथं ह्याच्या 1 आणि इथे आपल्याला 5. 1 minus 5 नाही 1 minus 6 नाही होत. 11 minus 6 5 triple 5. आता 0 minus 4 नाही होत. अरे इथं तर शून्याला पण हातच्या द्यायला नाही येणार. तिथलं आधीच एवढी लहान संख्या आहे. इथं 7 इथं हातच्या दिला 0. आता तर 10 मोठी संख्या आहे. 10 आता शून्याला हातच्यात देऊ शकते म्हणून नाही. आता हातच्या दिला मग इथं 10 झालं. आता 10 minus 4 6. आता 9 minus 5 4. 7 minus 7 0. 3 minus 3 0. ह्या प्रकारे आपला पूर्ण प्रॉब्लेम सेट 11 कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवा तर सबस्क्राईब करा. बाय.